नमस्कार, गौरी स्पेशल डेकोरेशन या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। आजच्या एपिसोडमध्ये आपण तब्बल 15 प्रकारच्या गौरीचं डेकोरेशन कशा पद्धतीने करू शकतो। तर लवकरच आता गौरी गणपती हा सण येणार आहे आणि तेव्हा आपण गौरीची जी सजावट आहे ती कशा पद्धतीने करू शकतो। तर आपला पहिला प्रकार जो आहे, आपण या ठिकाणी गौरी पारायण करते वेळेस दाखवलेली आहे। तर या समोर आपण स्वामी समर्थ किंवा मग महादेवांची पूजा मांडलेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही कुठल्याही स्वरूपात पारायण करते वेळेस हा गौरीचा देखावा दाखवू शकता। त्याचसोबत आपला दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे गौरी लॅपटॉपवरती काम करत आहे। तर आजच्या धावपळीच्या युगामध्ये बऱ्याच महिला अशा पद्धतीने मुलाला सांभाळत त्यांचा अभ्यास घेत आणि लॅपटॉपवरती स्वतःचं वर्क फ्रॉम होम करतात, म्हणजे घरी बसून काम करतात। त्याच पद्धतीने आपण इथे गौरीचा देखावा सादर केलेला आहे। तर एका ठिकाणी एका बाजूला लॅपटॉपवरती गौरी काम करत आहे, त्याचसोबत आपल्या लहान मुलांचा अभ्याससुद्धा घेत आहे। तर हा आपला दुसरा देखावा आहे। तर आपला तिसरा देखावा आहे तो म्हणजे गौरीचा जो पूर्ण साज शृंगार आहे। तर ही संपूर्ण बसलेली गौरी आहे। या ठिकाणी आपण गौरीला संपूर्ण साज शृंगार घातलेला आहे आणि तुम्ही अशा पद्धतीची गौरी बसवू शकता। तर ही हरितालिका किंवा मग जे मंगळागौरीचं व्रत असतं तेव्हा अशा पद्धतीने तयार केलं जातं। तर ही खूपच सुंदर दिसते। तर आपला तिसरा प्रकार जो आहे तो या ठिकाणी गौरी ताक घुसळत आहे। तर तुम्ही अशा पद्धतीचा देखावा सुद्धा सादर करू शकता। तर ही बसलेली गौरी आहे आणि बसून ती ताक करत आहे। तर हा देखावा सुद्धा दिसण्यासाठी खूपच सुंदर दिसतो। एक वेळा जर बसलेली गौरी दाखवली तर तुम्ही अनेक प्रकारच्या ॲक्टिव्हिटी हातामध्ये देऊन अनेक प्रकारचे देखावे सादर करू शकता। तर आपला पुढील प्रकार जो आहे ते गौरीचं रक्षाबंधन। तर अशा पद्धतीने तुम्ही अगदी पूजेची थाळी, गौरी आणि अगदी छोटासा भाऊ तुम्ही या ठिकाणी सादर करू शकता। तर हा गौरीचं रक्षाबंधनचा जो देखावा आहे तो सादर केलेला आहे। तर अशा पद्धतीचं डेकोरेशन ते सुद्धा खूपच सुंदर दिसतं। तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा हा देखावा सादर करू शकता। त्यापुढील जो देखावा आहे तो म्हणजे बाळाला दूध पाजते वेळेस किंवा त्याला गंध काजळ लावते वेळेस तुम्ही कुठल्याही प्रकारे जर एखादं बाळ आणि बसलेली गौरी जर दाखवली तर मांडीवरती बाळाला दिलेला आहे आणि हा देखावा सुद्धा खूपच अप्रतिम दिसतो। तर त्यानंतरचा आपला जो पुढील देखावा आहे तो म्हणजेच ही गौरी आहे ती घरातील काम करत आहे, म्हणजेच ती भाजी कट करत आहे। तर तुम्ही अनेक प्रकारच्या भाज्या ठेवून खाली बसलेली सिंपल गौराई दाखवलेली आहे आणि ती स्वयंपाक करण्यासाठी जे जे साहित्य लागतं तर त्या भाज्या कट करणे किंवा मग बाकीचे मसाले वाटणे अशा पद्धतीचा देखावा तुम्ही सादर करू शकता। हा देखावा सुद्धा खूपच सुंदर किंवा प्रतिम दिसतो। तर त्या पुढील जो देखावा आहे तो म्हणजेच आपली गौराई या ठिकाणी उभा टाकलेली दाखवलेली आहे आणि उभा टाकून आशीर्वाद देते वेळेस आपण या गौरीला खूपच सुंदर असा साजशृंगार केलेला आहे आणि ती आशीर्वाद देत आहे। तर अशा पद्धतीची उभा टाकलेली सुद्धा गौरी दिसण्यासाठी खूपच सुंदर दिसते। तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा उभी गौराई सादर करू शकता। बऱ्याच ठिकाणी उभ्या गौराया असतात। तर या पुढील जो देखावा आहे तो म्हणजेच मसाला वाटते वेळेस। तर ही गौराई खलबत्त्यावरती मसाला वाटत आहे। तुम्ही या ठिकाणी काटा वरवंटा सुद्धा देऊ शकता किंवा मग जातं सुद्धा देऊ शकता। तर जात्यावरती दळते वेळेस किंवा मग मसाला वाटते वेळेस सुद्धा हा देखावा सादर करू शकता। तर अशा पद्धतीची गौरी सुद्धा खूपच सुंदर दिसते आणि ही एक वेळा बसवली की तुम्ही कुठलीही अदर ॲक्टिव्हिटी हातामध्ये देऊ शकता। तर यानंतरचा आपला पुढील प्रकार जो आहे तो भवानी रूपामध्ये किंवा मग महालक्ष्मी रूपामध्ये ही खुर्चीवरती बसलेली गौराई आहे। ही गौराई सुद्धा दिसण्यासाठी खूपच अप्रतिम दिसते। त्यानंतरचा आपला पुढील प्रकार आहे बसलेलीच गौराई आहे पण तिच्या हातामध्ये आपण धन दिलेला आहे, म्हणजे धनलक्ष्मीची वर्षा करणारी जी लक्ष्मी आहे तिला धनलक्ष्मी सुद्धा म्हटलं जातं। ती संपूर्ण भवानी स्वरूपामध्ये आहे आणि काष्टा साडीमध्ये
ही जी महालक्ष्मी आहे तिच्या हातातून आपण पैशांची बरसात दाखवलेली आहे। तर हा देखावा सुद्धा बघण्यासाठी खूपच अप्रतिम दिसतो। तर तुम्ही हा बसून सुद्धा करू शकता। तर त्यानंतर आपला पुढील जो देखावा आहे, तर या ठिकाणी आपली जी गौराई आहे ती ब्लाऊजचं शिवणकाम करते वेळेस आपण मशीनवरती दाखवलेलं आहे। तर अशा पद्धतीने टेलरिंगचं काम करते वेळेस सुद्धा आपली गौराई अप्रतिम दिसते। आपण हिचे पाय पायडरवरती ठेवलेले आहेत, एक ब्लाऊज आपण समोर ठेवलेला आहे आणि या ठिकाणी मशीनचं चाक फिरवते वेळेस आपण दाखवलेलं आहे। तर एका हाताने ब्लाऊज फिरवत आहे आणि एका हाताने चाक फिरवत आहे। अशा पद्धतीने तुम्ही ते जे शिलाईचं काम आहे तो देखावा या ठिकाणी सादर करू शकता। हा सुद्धा खूपच अप्रतिम दिसतो। त्यानंतर पुढील धनलक्ष्मी स्वरूपातीलच लक्ष्मी आहे, पण ही बसलेली आहे। तर ही चौरंगावरती बसलेली धनलक्ष्मीची वर्षा करणारी महालक्ष्मी खूपच सुंदर दिसते। तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा लक्ष्मी बसवू शकता किंवा मग सादर करू शकता। तर त्यानंतरचा आपला पुढील प्रकार जो आहे, ठिकाणी आपली गौराई जी आहे ती मंगळागौरीची पूजा करत आहे। तर तुम्ही हरितालिका किंवा मंगळागौरीची जी पूजा असते, तुम्ही हातामध्ये पुस्तक आणि हरितालिकेची किंवा मंगळागौरीची पूजा याच पद्धतीने महादेवांचीच पूजा केली जाते। तर हा देखावा सुद्धा तुम्ही या ठिकाणी दाखवू शकता। तर अगदी साध्या आणि सोप्या घरातील वस्तूंमध्ये तुम्ही खूपच सुंदर असा देखावा सादर करू शकता। तर अशा पद्धतीने तुम्ही गौरी दाखवू शकता। तर त्यानंतर आपला पुढील जो प्रकार आहे, तर ही बसलेली चौरंगावरती बसलेली गौराई आहे आणि तिच्या हातामध्ये आपण सूप दिलेलं आहे आणि ती धान्य निवडते वेळेस आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे। तर तुम्ही या ठिकाणी धान्य निवडते वेळेस किंवा दळते वेळेस सुद्धा दाखवू शकता। तर त्यानंतर जो पुढील प्रकार आहे तो म्हणजेच गौराई अगदी लहान मुलांचा अभ्यास घेते वेळेस आपण या ठिकाणी दाखवलेला आहे। तर तुम्ही एखादी आई किंवा एखादी शिक्षिका किंवा टीचर म्हणू शकता। तर तुम्ही कुठल्याही स्वरूपामध्ये याला दाखवू शकता। घरी मुलांचा अभ्यास घेणारी आई किंवा मग शिक्षिका, या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी देखावा सादर करू शकता। तर अगदी कमीत कमी साहित्यामध्ये किंवा मग घरातीलच वस्तूमध्ये कुठलाही खर्च न करता घरच्या वस्तूमध्ये तुम्ही अतिशय सुंदर असे देखावे या ठिकाणी सादर करू शकता। तर अशाच पद्धतीच्या नवनवीन आयडिया पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती नक्कीच भेट द्या आणि तुम्हाला यातील कोणती गौरी आवडली हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि या गौराईला तुम्ही अशा पद्धतीचा देखावा नक्कीच ट्राय करून पहा। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।